अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. उचगावात आज हद्दवाढ विरोधी समितीची बैठक पार पडली. या बैठकीस एकूण 19 गावचे सरपंच उपसरपंच देखील उपस्थित होते. तर आताच आपल्यासोबत काही महिला सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत. एकंदरीतच हद्दवाढ विरोधीची बैठक आज पार पडली, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी पाचगाव सरपंच प्रियांका संग्राम पाटील. आज आपण इथं सर्वजण हद्दवाढ होऊ नये यासाठी जमलेलो आहोत, विरोध दर्शनासाठी इथं जमलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, हद्दवाढ का करतायत? जर ही सर्व जी 19 गावे आहेत ही शेतीप्रधान आहेत, शेतीचा विकास होणं महत्त्वाचं आहे. जर ही गावे जर हद्दवाढ होऊन शहरात गेली तर पूर्णपणे शेतीचा नष्ट होईल. आणि जर शेतीचा विकास होत नसेल तर काय विकास करून काय करायचं आहे? यासाठी मला हे सांगायचं आहे की मला माझं हद्द विरोध दर्शवायचा आहे. आणि जर ही हद्द विरोध दर्शवण्यासाठी जर आम्हाला जर पुढं मोर्चा काढायला लागला किंवा काही प्रयत्न केला, आम्ही सर्वजण इथं प्रयत्न करणार आहोत. एकंदरीतच गावचे सरपंच म्हणून या हद्दवाढी विरोधी जे गावातले नागरिक आहेत त्यांचा प्रतिसाद काय सांगू? नमस्कार, मी शुभांगी किरण आडसू, मी सरनोपतवाडी सरपंच आहे. हद्दवाढी विरोधी इथं बैठक घेतली आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचा खरोखरच खूप तीव्र विरोध आहे. कारण शेजारच्या उपनगरात रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहे हेच ओळखत नाही. जर ते आपल्या शहराचा विकास करू शकत नाही तर ते आमच्या गावाचा काय विकास करणार? त्याच्यामुळे हद्दवाढीला आमचा तीव्र विरोध आहे. म्हणजे तुमच्या मते शहरापेक्षा जे गाव भाग आहे त्याची सुधारणा झाली आहे? होय, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून जो निधी मिळतो त्यातून सर्व सुखसुविधा ग्रामपंचायतींना मिळतात. एकंदरीतच आज बैठक पार पडली, तुमची मागणी काय असेल सरकार? नमस्कार, मी कळंबा सरपंच सुमन विश्वास गुरव. आमचं आता बैठक झाली तर पूर्णपणे 18 गावांचा विरोध आहे. आणि आता आमचा कळंबा गाव सुजलाम सुफलाम आहे, सर्व सोयी नियुक्त आहे. आम्हाला हद्दवाढीचा पूर्ण विरोधच आहे, 100% विरोध आहे आमचा. मागणी काय आहे तुमची? आम्हाला हद्दवाढ नको आहे. आता एकंदरीतच हद्दवाढीसाठी इतके जण सरपंच एकत्र आलेत आणि ह्याला विरोध करतायत. काय मागणी असेल तुमची आणि या आज बैठकीमध्ये काय निर्णय झाला? नमस्कार, मी अश्विनी अरविंद शिरगावे, गडमुडशिंगी सरपंच. मागणी आहे की मुळात आम्हाला हद्दवाढच नको आहे. आज जी आमची 19 गावं आहेत ती अतिशय सुजलाम सुफलाम अतिशय चांगल्या प्रकारे हे आहेत. तर आज सांगायचं झालं तर आम्ही प्रशासन चांगल्या प्रकारे राबवत आहे. जर आज एक नगरसेवक एक महापौर म्हणून जर त्यांनी राबवत असतील इतकी गावं आहे तो कोल्हापूर शहराचा विकास यांना होईना झालं आहे. आज मला सांगायचं आहे कोल्हापूर नगरचे करवीर महालक्ष्मी, आज ह्या महालक्ष्मीचं नसतं बातम्या न्यूजपेपरवर येतात. हो, इतका आम्ही निधी आणला, इतका ह्याला वस्तुस्थिती आहे काय? नाही आहे. महालक्ष्मीचा विकास कामं झालं काय? त्या करवीर महालक्ष्मीचं झालेलं नाही आहे. रस्त्यामध्ये खड्डे, अनेक ॲक्सिडेंट होतात, अनेकांच्या जीवितहानी होत्या. तर तुम्ही शहराचा विकास करत नाही आणि 19 गावाचा काय विकास करणार आहे? तर 19 गावामध्ये जे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते प्रशासन आहे ते ताकदीनं अतिशय चांगल्या प्रकारे गाव सुजलन आणि सुफलाम ठेवत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. आज गोरगरिबांचे जर दाखले उतारे काढायचे झाले तर ते महानगरपालिकेमध्ये यावं लागणार काय? एकंदरीतच तुमची मागणी काय आहे आणि ह्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला? ह्या बैठकीमध्ये आम्हाला एवढंच सांगायचं की हद्दवाढ तीव्र विरोध आहे. आम्हाला जर ह्या हद्दवाढीसाठी अनेक आंदोलनं उभा करायला लागलीत, अनेक आत्मधनाचा इशारा करावा लागतो तर 100% आम्ही 19 गावचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही त्यामध्ये उपस्थित राहू. आताच आपल्यासोबत होते की ह्या जे 19 गावचे सरपंच या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित होते त्यातल्या काही महिला सरपंच आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी सांगतायत की जो गाव पातळीवर देखील या हद्दवाढीसाठी विरोधच आहे आणि जर ह्या हद्दवाढ जर झालीच तर अनेक मोठे आंदोलनं आणि आत्मदहनाचा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. कॅमेरामन नाच आत्तासह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.